नायकाच्या सगळ्यात मोठ्या सेलमधून मी मागवले आहेत एवढे सगळे प्रोडक्ट. तर नायकावरून मी मागवले आहेत एवढे सगळे प्रोडक्ट. त्याचा मी तुम्हाला 1 बाय 1 ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्ही पाहिलं असेल मी नायकावरनं काही प्रोडक्ट ऑर्डर केले होते. नायकावरती सध्या सेल चालू होता त्याच्यामुळे मी प्रोडक्ट खूप सारे ऑर्डर केले होते, जसं की मेकअप आणि स्किन केअर. तर त्याचा मी तुम्हाला 1 बाय 1 ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे की मला ते प्रोडक्ट कसे वाटले आणि तुम्हाला पण ते आवडले असतील तर नक्की तुम्ही पण ऑर्डर करा. फर्स्ट ऑफ ऑल आहे हे ॲक्वा ब्लास्टचं PSCचं मॉइश्चरायझर. हे वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर आहे. मला ते मेकअपमध्ये लागतं त्याच्यामुळे मी हे ऑर्डर केलेलं आहे. ह्याचा इफेक्ट खूप चांगला आहे आणि तुम्ही हे नॉर्मल पण ऑइली स्किनसाठी ह्याचा खूप इफेक्ट चांगला आहे आणि गरमीमध्ये हा खूप चांगला जास्त अजून ग्लो देतो स्किनसाठी. मला गरमीमध्ये हा यूज करायला खूप जास्त लागतो आणि माझा हा संपत आला होता म्हणून हा नवीन पॅक आत्ताच सेलमधनं ऑर्डर केलेला आहे. नेक्स्ट मी मागवला आहे PSCचा हा मॅट टच कॉम्पॅक्ट पावडर. ही आयव्हरी शेड आहे. ही शक्यतो माझ्यापेक्षा फेअर स्किन टोनसाठी आहे. तरी पण मी तुम्हाला ह्याचा रिझल्ट दाखवते कसा आहे तो. एक्झॅक्ट मॅट फिनिश करतं आणि PSC हा ब्रँड मला खरंच खूप आवडतो पर्सनली. तर तुम्ही बघू शकता इथे किती ग्लॉसी स्किन आहे माझी आणि एका ह्याच्यामध्ये वाव चा इफेक्ट तुम्ही बघितलात. तुम्हाला जर स्पंजने लावायचा नसेल आणि ब्रशने लावायचा असेल तर ब्रशने पण हा रिझल्ट खूप चांगला देतो. आणि तुम्ही बघू शकता डिफरन्स. नेक्स्ट मी मागवलेले आहेत मेबलिनच्या ह्या सुपर स्टे इंक लिपस्टिक. ह्याचा पिगमेंट एवढा चांगला आहे ना की तुम्ही इकडे ह्याचे शेड्स बघू शकता आणि हे तुम्ही कितीही घालवण्याचा प्रयत्न केलात ना तरी पण जाणार नाही. तुम्ही याच्यावरती किती पण काय पण खा, किती पण काय पण पाणी पिया, ज्यूस पिया, काही केलं तरी हा लिपस्टिक अजिबात तुमच्या जागेचा हलणार नाहीये. तुम्ही बघू शकता मी इथे एवढं घासतेय तरी पण ह्या स्किनवरून माझा तो जात पण नाहीये कलर. म्हणजे एवढा ह्याचा पिगमेंट पण चांगला आहे आणि एवढा हा स्टे पण करतो. म्हणजे जसं की नेक्स्ट मी मागवला आहे फॉरएव्हर 52 ची ही हाय कव्हरेज टेंडर क्रीम. बघूया आपण कसं आलंय. ह्याची पॅकेजिंग एवढी सुंदर आहे ना की आपण पॅकेजिंग बघूनच हे प्रोडक्ट विकत घेऊ आणि खरंच ह्याचा रिझल्ट खूप चांगला वाटतोय मला. मी तुम्हाला अप्लाय करून दाखवते. आणि ही हाय कव्हरेज आहे त्याच्यामुळे जर तुमच्या गालावर डाग वगैरे असतील तर तुम्ही बघू शकता मला थोडे थोडे स्पॉट आहेत. मी फक्त मॉइश्चरायझर, हायलायटर आणि ब्लश लावलेलं आहे आणि फक्त बोटानेच मी लावलंय तरी तुम्ही कव्हरेज बघू शकता किती चांगलं आहे. फक्त मी एवढंच सांगेन की याच्यामध्ये मला थोडं मिक्स मॅच करायला लागेल. ही एक्झॅक्ट माझी शेड नाहीये. मी ऑफकोर्स एक क्लायंटसाठी मागवलेलं आहे. थोडंसं मला ब्लेंड करते. तुम्ही फक्त कव्हरेज बघू शकता किती आहे. तर फॉरएव्हर 52चं टेंडर क्रीम हाय कव्हरेज तुम्ही नक्की घ्या. तिचा रिझल्ट खरंच खूप चांगला आलाय. नेक्स्ट आहे हा मार्सचा ऑल इन वन पॅलेट. आपण बघूया हा कसा आलाय. तुम्हाला पण हे प्रोडक्ट ओपन करायला प्रॉब्लेम होतो का? मी तर सरळ ह्याच्याने ओपन करते. तर हा मी माझे प्रोडक्ट काल रिसीव्ह झाले होते त्याच्यामुळे हा मी कालच यूज करून बघितला आणि कसा आहे तो मी उघडून बघितला होता. तर ह्याच्यामध्ये ह्या साईडला हे तुम्ही ॲज अ लिपस्टिक किंवा ॲज अ ब्लश ऑन सुद्धा वापरू शकता आणि ह्या साईडला सगळे कन्सिलर दिलेले आहेत. तर जसं की आपण ऑरेंजवाला आहे तो पिगमेंटेशनसाठी डार्क स्पॉटसाठी वापरतो तसा आहे. फेअर जर तुमची स्किन फेअर असेल तर आपण डार्कर शेडचे कन्सिलर यूज करतो. अशा सगळ्या प्रकारच्या ॲज अ लिपस्टिक किंवा ब्लश ऑन आणि सगळ्या प्रकारचे कन्सिलर ह्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि ह्याचा पिगमेंट पण खूप चांगला आहे. तर तुम्ही हे जर तुम्ही बेसिक मेकअप आर्टिस्ट असाल आणि तुम्हाला घरच्या घरी यूज करण्यासाठी पण जर हे प्रोडक्ट हवं असेल तर तुम्ही नक्की हा यूज करा. 500च्या आतमध्ये हा येऊन जातो. आणि ह्याच्यामध्ये नेक्स्ट आहे कलर्स क्वीनचं कुशन फाउंडेशन. सध्या तरी सगळ्यात कमी रेंजमध्ये कुशन फाउंडेशन हे कलर्स क्वीनचंच आहे. पण मी तुम्हाला एक ऑनेस्ट रिव्ह्यू देऊ ना तर तुम्ही हे कुशन फाउंडेशनच्या ह्याच्यामध्ये अजिबात पडू नका. कारण कुशन फाउंडेशनमध्ये ना फक्त मी तुम्हाला दाखवते आतल्या साईडला फक्त हा एक स्पंज दिलेला आहे आणि स्पंजमध्ये थोडंसं फाउंडेशन टाकलेलं असतं. तुम्हाला दिसत असेल मे बी इथे फक्त थोडंसं फाउंडेशन टाकलेलं असतं. वरती त्याच्या स्पंज टाईपमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला एक स्पंज भेटणार आहे. स्पंजने फक्त तिथे टच करायचं आहे आणि हे तुम्हाला तुमच्या स्किनवर अप्लाय करायचं आहे. तुम्हाला जर 600च्या रेंजमध्ये हा भेटत असेल तर 600च्या रेंजमध्ये तुम्ही कोणता पण फाउंडेशन घ्या जो की तुम्हाला 30 ml येईल आणि तो तुम्हाला ऍटलिस्ट तुम्हाला 2 वर्ष तरी जाईल आरामात. हा आहे ना जो तो तुम्ही 2 महिने वापरलात ना कंटिन्यू तरी हा संपून जाणार आहे. तर फक्त हा टाइम वेस्ट आणि मनी वेस्ट असा ऑप्शन आहे. तर मी सजेस्ट करेन की कुशन फाउंडेशनच्या चक्करमध्ये तुम्ही अजिबात पडू नका.
कुठल्याही ब्रँडचा असेल, मोठे मोठे ब्रँड आजकाल कुशन फाउंडेशन मध्ये येतात, पण खरंच मी तुम्हाला ऑनेस्ट एक रिव्ह्यू देऊ ना, तर कुशन फाउंडेशन हा काहीही कामाचा नाहीये. नेक्स्ट आहे मिस क्लेअरचं कवर फाउंडेशन, जे की एक्झॅक्ट मी माझ्या शेडचं मागवलंय. FS28 ही सेम शेड माझी क्रायलॉनची पण आहे, FS28. तुम्ही बघू शकता एवढं पिगमेंटेड आहे ना, हे खूप जास्त पिगमेंटेड आहे, खूप जास्त. इथे मी तुम्हाला दाखवते अप्लाय करून. हे दिसतंय तुम्हाला? प्लस तुम्हाला जर डायरेक्ट लावायचं आहे, तुम्ही ब्लेंडरला घेऊन डिरेक्ट पण अप्लाय करू शकता स्किनवरती. त्या कुशन फाउंडेशन मध्ये एवढे पैसे वेस्ट करण्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेन मिस क्लेअरचं हे कवर फाउंडेशन, जे की आरामात तुमच्या बजेटमध्ये येऊन जाईल 300 पर्यंत, आणि तुम्हाला आरामात 3 वर्ष तरी हे चालेल. फक्त तुम्ही प्रॉपर ह्याचं ब्लेंडिंग करणं खूप जरुरी आहे, कारण थोडासा हा हाय कव्हरेज असल्या कारणाने थोडासा घट्ट असतो आणि ब्लेंडिंग करायला थोडा त्रासदायक असतो. त्याच्यामुळे फक्त ब्लेंडिंग प्रॉपर तुम्हाला येत असेल तर तुम्ही हा डोळे झाकून घ्या. 52चं हे टेंडर क्रीम हाय कव्हरेजचं आणि कवर फाउंडेशन हे मिस क्लेअरचं. फरक खूप आहे पैशाचा बघायला गेलं तर. हे मला वाटतं काहीतरी 300 मध्ये येऊन जाईल आणि ह्याचं मला वाटतं काहीतरी 1000 रुपीजच्या मध्ये जातं. आता सेलमध्ये मला हे काहीतरी 800 ला पडलंय आणि हे काहीतरी 250-300 ला पडलं असेल. पण मी जर तुम्हाला एक ऑनेस्ट रिव्ह्यू देऊ ना, तर ह्याच्यापेक्षा मी सांगेन हे बेटर आहे. ह्याचा इफेक्ट मला खूप चांगला वाटला आणि ह्याचा कव्हरेज आहे ना, मला ह्याच्यापेक्षा जास्त ह्याचा कव्हरेज चांगला वाटलेला आहे. आणि तुमच्या बजेटपेक्षा जर आपल्याला क्वालिटी चांगली भेटत असेल आणि जर तो कमीच प्राइसमध्ये असेल तर ब्रँड बघण्यापेक्षा आपण आपली क्वालिटी चेक करावी, आणि ह्याची क्वालिटी मला खरंच खूप चांगली वाटली. ऑफकोर्स हे पण चांगलं आहे, जर तुमचा बजेट चांगला असेल 1000 पर्यंत तर तुम्ही ऑफकोर्स हे घ्या. पण तुमचा बजेट जर कमी असेल तर कमी बजेटमध्ये तुम्हाला हे मिस क्लेअरचं जे कवर फाउंडेशन आहे ते खरंच खूप चांगलं आहे आणि बजेटमध्ये आहे. नेक्स्ट मी मागवला आहे स्विस ब्युटीचा हा फिक्सर. त्याचे रिव्ह्यू खूप चांगले वाटले म्हणून मी हा मागवलेला आहे. अजूनपर्यंत मी हा यूज केलेला नाहीये, पण मला वाटतंय की ह्याचे रिव्ह्यूज बघून ह्याचा इफेक्ट चांगलाच असेल. आतापर्यंत मी जो फिक्सर यूज करतो तो हा PSCचा मायक्रो फिनिश फिक्सर आहे. जर तुमचा बजेट चांगला असेल तर हा PSCचा मायक्रो फिनिश फिक्सर खूप चांगला आहे सायडर्ससाठी, आणि ब्रायडलसाठी मी अर्बन डिकेचा फिक्सर यूज करते ऑल नाईटर. नेक्स्ट मी मागवलेला आहे ब्रॉन्सनचं ब्रश क्लीन करण्यासाठी, कारण मेकअप करता करता कधी कधी आम्ही डार्क शेड यूज करतो, त्याच्यामध्ये मग ब्रश खूप खराब होऊन जातात आणि मग ते क्लीन करण्यासाठी दुसरा काय ऑप्शन नसतो. ह्याच्यामध्ये एकदम इझिली क्लीन होऊन जातं. तर नॉर्मली ब्रश क्लीन करण्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट मी मागवली आहे ओलेची ही ओलेची ही मायक्रो स्कल्पटिंग क्रीम. जर तुम्हाला रिंकल्स, फाईन लाईन्स हा प्रॉब्लेम असेल तर ही क्रीम खूप चांगली आहे. फक्त थोडीशी महाग आहे, मला थोडीशी कॉस्टली वाटली, कारण हिचं प्राइस मला वाटतं काहीतरी 400 ला काहीतरी पडली असेल, आणि ह्याच्यामध्ये फक्त एवढीशीच क्रीम भेटली आहे. तर मी यूज करून सांगेन मला याचा एक्सपिरियन्स कसा होता आणि खरंच ही वर्थ आहे की नाही. पण ओलेचे प्रोडक्ट बेसिकली चांगलेच आहेत. नेक्स्ट मी मागवलंय लोरियलचं एक्स्ट्रा ऑर्डिनरी हेअर सिरम. हे सिरम जे आहे ना, ते तुम्ही कोणत्याही प्रकारचं जर स्टायलिंग करत असाल, हीट यूज करत असाल तुमच्या केसांवरती, त्याच्या आधी लावलं तर तुम्हाला खूप जास्त ह्याचा इफेक्ट येईल. त्याच्यानंतर ह्याच्यामुळे तुम्ही बिफोर शॅम्पू पण ॲज अ ऑइल हे यूज करू शकता. त्याच्यानंतर बिफोर ड्रायिंग तुम्ही यूज करू शकता, म्हणजे ड्रायर यूज करण्याच्या आधी, स्टायलिंगच्या आधी, जसं की मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर ओव्हरनाईट ट्रीटमेंट म्हणून पण हे यूज करू शकता असं ह्याच्यावरती लिहिलेलं आहे. पण शक्यतो मी तुम्हाला सांगू ना, आपण हेअर वॉश केल्याच्या नंतर हे 2-3 ड्रॉप्स तुम्ही पूर्ण केसांवर अप्लाय केलात ना, तर केस तुमचे मॅनेजेबल राहतात आणि फ्रीज फ्री राहतात. तर हे बेस्ट आहे ऑप्शन फ्रीज फ्री केस ठेवण्यासाठी. ह्याची प्राइस जी आहे ती 729 आहे, पण आता ऑफरमध्ये, जसं की नायकाचा सेल चालू आहे मी तुम्हाला सांगितला, ऑफरमध्ये मला हे काहीतरी 450 ते 500 पर्यंत पडला असेल. पण हा बेस्ट सिरम आहे लोरियलचा एक्स्ट्रा ऑर्डिनरी. नेक्स्ट मी मागवला आहे स्काय हाय मेबलिनचा हा मस्करा. हा मस्करा एवढा चांगला आहे ना की तुमच्या लॅशेसला, हा मस्करा एवढा चांगला आहे की इन्स्टंट तुमच्या लॅशेसला व्हॉल्यूम देतो. मी तुम्हाला यूज करून दाखवते.
चेक करू शकता. एका साईडला मी हा मस्कारा लावलेला आहे आणि एका साईडला मी काहीच लावलेलं नाही. इन्स्टंट तुम्हाला व्हॉल्यूम देईल हा मस्कारा. ह्याच्या आधी मी वापरत होती हायपर कर्ल. तर दोन्ही पण मेबलिनचेच आहेत, ब्रँड सेम आहे, पण प्राइसिंग डिफरन्स आहे. हा मला वाटतं काहीतरी 350चा असेल आणि हा मला वाटतं काहीतरी 350चा असेल आणि हा 800चा आहे. पण हा मला डिस्काउंटमध्ये काहीतरी 500 पर्यंत भेटला असेल. पण ह्याचा पण इफेक्ट एवढा काही वाईट नाहीये. हा पण मी आतापर्यंत वापरतच होती, पण ह्याचा पण इफेक्ट मला चांगलाच वाटलेला आहे. हा मी तुम्हाला दुसऱ्या डोळ्यावर अप्लाय करून दाखवते. तुम्ही बघू शकता ह्याचा व्हॉल्यूम आहे तो ऑफकोर्स थोडासा जास्त आहे, कारण त्याच्यावर तसंच लिहिलेलं आहे की जास्त व्हॉल्यूमसाठीच तो हा मस्कारा आहे. पण जर नेक्स्ट मी मागवलाय मेबलिनचं टॅटू ब्रो. तर मी खूप दिवस हा प्रोडक्ट बाबत ऐकत होती की स्टायलिंगसाठी आयब्रोजसाठी हे जेल येतं एका प्रकारे. त्याला पण मस्काऱ्यासारखंच असं ब्रश असतं आणि ते फक्त आपल्याला आयब्रोवरती लावायचं आहे. एकदम हलकं हलकंच अप्लाय करायचं आहे. नाहीतर आयब्रोचा प्रोडक्ट हा असा असतो की आपण एक्स्ट्रा अप्लाय केलं ना की लगेच आपल्या चेहऱ्यामध्ये खूप जास्त फरक दिसायला लागतो. त्याच्यामुळे मी आधी खूप हलकं अप्लाय करणार आहे. मला हा प्रकार खूप जास्त आवडलेला आहे आणि अजिबात असं मी काय अप्लाय केली आहे पेन्सिल वगैरे असं काहीच वाटत नाही, कारण वरच्या वरती हेअरमध्येच फक्त हे प्रोडक्ट लागतंय, स्किनला अजिबात लागत नाहीये. त्याच्यामुळे एकदम नॅचरल लुक ह्याचा येतोय आणि हा प्रोडक्ट लगेच कडक होतोय. रिअप्लाय करायला गेलं ना तर जाणवते की काहीतरी मी लावलंय, त्याच्यामुळे तो ब्रश त्याच्यामध्ये जात नाहीये. पण एकाच ह्याच्यामध्ये तुमचा हा प्रोडक्ट खूप चांगला रिझल्ट तुम्हाला देईल. तुम्ही बघू शकता माझी ही आयब्रो आणि ही आयब्रो खूप जास्त डिफरन्स आहे. एवढ्या सगळ्या प्रोडक्टमध्ये जर कुठला बेस्ट प्रोडक्ट असेल ना तर तो हा मेबलिनचा टॅटू ब्रो. तर मला वाटतं बजेटमध्येच आहे, 699ला आहे. नेक्स्ट मी मागवले होते हिमालयाचे 2 प्रोडक्ट. एक आहे रिफ्रेशिंग अँड क्लेरिफाईंग टोनर आणि रिफ्रेशिंग क्लिन्झिंग मिल्क. तर हे तर नॉर्मल यूजसाठीच आहेत किंवा मला व्हॅनिटीमध्ये ठेवण्यासाठी हवे होते. कधी कधी क्लायंटने फेस वॉश वगैरे केलेला नसतो तर त्यांना क्लिन्झिंग मिल्क लागतं आणि टोनर मी माझ्या पर्सनल यूजसाठीच मागवला आहे. ह्याचा अजून मला इफेक्ट माहित नाहीये, पण मी यूज केल्याच्या नंतर तुम्हाला नक्की याचा इफेक्ट सांगेन कसा आहे. तुम्हाला माहिती आहे का, एवढी सगळी शॉपिंग केल्यामुळे नायकाने मला एवढे प्रोडक्ट फ्री दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ओलाप्लेक्सची नंबर 5, म्हणजे हे आहे कंडिशनर. आणि तुम्हाला माहिती आहे ओलाप्लेक्सचे प्रोडक्ट जे आहेत ना ते खूप कॉस्टली आहेत, पण तेवढेच तुम्हाला रिझल्ट पण छान देतात. आणि मी फर्स्ट टाइम हा कंडिशनर यूज करणार आहे ओलाप्लेक्सचा आणि मी खूप एक्सायटेड आहे. कारण असं मनात जरी किती असलं की मला हा एवढा महागातला प्रोडक्ट घ्यायचा आहे, तरी आपलं बजेट त्याच्यामध्ये बसत नाही, त्याच्यामुळे आपण घेत नाही. पण थँक्यू सो मच नायका, तुम्ही मला हा यूज करण्यासाठी दिलात आणि मी हा नक्की आता यूज करून बघेन आणि मला कळेल की खरंच ह्याचा इफेक्ट एवढा चांगला आहे का, आणि मला पण कळेल माझ्या केसांवर यूज केल्याच्या नंतर की ह्याचा इफेक्ट किती चांगला आहे आणि का ह्याची लोक एवढी तारीफ करत असतात. नेक्स्ट मला भेटलंय हे कोलॅजिन रिपेअर कंडिशनर पॅन्टीनचं आहे. तर हे मी आधी पण एकदा यूज केलं होतं आणि ह्याचा रिझल्ट मला असा म्हणजे बऱ्यापैकी ओके वाटला होता. त्याच्यानंतर मला हे ॲब्सोल्यूट रिपेअरचं लोरियलचं प्रोफेशनल हेअर मास्क भेटलंय. ह्याचा ऑलरेडी मी क्लायंटला हा यूज केलेला आहे, पण मी क्लायंटचाच प्रोडक्ट यूज केला होता, त्याच्यामुळे मला माझ्या केसांवर याचा रिझल्ट कसा येईल ते माहिती नाहीये. पण बेसिकली हा मास्क जो आहे ना तो ड्राय अँड डॅमेज हेअरसाठी आहे. तर मी यूज केल्यानंतर नक्की सांगेन मला ह्याचा इफेक्ट कसा वाटला. त्याच्यानंतर मला ब्रॉन्सनचा हा ब्लेंडर भेटलेला आहे, जो की मी ऑलरेडी पण यूज करत आहे. त्याच्यानंतर ह्याचा इफेक्ट चांगलाच आहे. 400 रुपीज ह्याची MRP जरी असली तरी पण हा तुम्हाला 100च्या आतमध्ये मिळून जातो नायकावरती. आणि ही लिपस्टिक भेटलेली आहे मला मॅट लिपची, त्याच्यावर लिहिलं आहे नॉट फॉर सेल. म्हणजे नायकाने मला वाटतं जेवढ्या जणांनी शॉपिंग केली आहे तेवढ्या सगळ्यांना ही लिपस्टिक दिलेली आहे. पण मी खरं सांगू का, एवढे मॅट शेड मी कधीच यूज करत नाही. ह्याचा शेड तुम्ही बघू शकता, एकदम न्यूड असा शेड आहे याचा. पण हा असे शेड मी कधी जास्त तरी यूज करत नाही. मी शक्यतो रेड, पिंक आणि ब्राऊन ह्या शेडमध्ये जाते, त्याच्यामुळे मला माहित नाही हा शेड माझ्यावर कसा वाटेल, पण मी हा यूज करून बघेन. नेक्स्ट मी मागवलेला आहे हा रिकोडचा लिप पॅलेट. तर तुम्ही जर बजेटमध्ये एखादा लिप पॅलेट बघत असाल आणि तुम्हाला चांगले पिगमेंट हवे असतील सगळे, तर तुम्ही हा लिप पॅलेट बघू शकता. मला काल ऑर्डर होती त्याच्यामुळे हा ऑलरेडी मी यूज करून बघितलेला, त्याच्यामुळे तुम्ही बघाल थोडासा मेसी दिसत आहे. तर मी दोन माझ्या मॉडेलवरती हा मी यूज करून झालेला आहे आणि खरंच ह्याचे पिगमेंट खूप चांगले आहेत. फक्त तुम्ही थोडासा मिक्स अँड मॅच करून लावलात तर ह्याचे पिगमेंट खूप चांगले बनवू शकतात. आणि हा पण मला काहीतरी 1100 किंवा 1200 मध्ये पडला असेल आणि हा ब्रँड आहे रिकोड.
हे होते नायकावरून मागवलेले सगळे प्रोडक्ट. तुम्हाला कोणता प्रोडक्ट आवडला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे ही, की मी आता नुकताच युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे, त्याच्यामुळे मी खूप जास्त नर्वस असते. त्याच्यामुळे मला फटाफट बोलता येत नाही. कोणताही टॉपिक असतो तो कॅमेरा समोर, मला मध्ये मध्ये खूप जास्त अडकायला होतं. पण मला माहिती आहे तुम्ही मला नक्की समजून घ्याल, सपोर्ट कराल. आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.